मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुक करते इस खबर की ओर। खबर अहिल्यानगर से है, जहां जिले के नगर तालुका में गोरक्षनाथ किले पर आज गुरु पूर्णिमा के अवसर पर भक्तों का भारी सैलाब देखने को मिला। स्वयंभू गोरक्षनाथ किले पर दर्शन के लिए भक्तों की लंबी कतारें लगी रहीं। भक्तों ने इस स्थान पर प्रसाद का भरपूर लाभ उठाया। वहीं श्रावण मास में 1 महीने तक हर दिन गोरक्षनाथ किले पर अन्नदान किया जाता है। हजारों भक्त इस अन्नदान का लाभ उठाते हैं। यह स्थान गोरक्षनाथ का स्वयंभू स्थान है। यहाँ दर्शन करने के बाद भक्तों की मनोकामनाएं पूरी होती हैं। इस ट्रस्ट के अध्यक्ष शंकर राव कदम पिछले कुछ वर्षों से ट्रस्ट के अध्यक्ष हैं और आदर्श गांव के सरपंच जलिंदर कदम काम को अच्छी तरह से देख रहे हैं। इस किले पर एक बड़ी गौशाला है। इन सब की समीक्षा सी न्यूज़ भारत न्यूज़ चैनल के न्यूज़ रिपोर्टर राव साहेब वरपे अहिल्यानगर ने की है। गुरु पौर्णिमा का करतात? माझा परिचय देतो मी तुम्हाला थोडक्यात। माझं नाव आशुतोष पुरी, गुरुस्वामी नर्मदापुरी। नर्मदापुरी हे माझ्या गुरूंचं नाव आहे। तुम्ही जो प्रश्न विचारला की गुरुपौर्णिमा का करतात, तर याचं मूळ शोधायला गेलं तर आपण जर वेदांमध्ये शोधून पाहिलं, ज्यावेळेस शास्त्र रचले गेले त्यामध्ये मुख्यत्वाने रचलं गेलं ते म्हणजे पुराणं। त्या पुराणांमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे ज्यांनी रचले त्या रचयित्याचं नाव होतं व्यास मुनी। तर आज जी गुरुपौर्णिमा आहे, या गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं, कारण व्यास हे भगवान शिव जे भगवान विष्णू जे आहेत, ह्या विष्णूंचे अवतार आहेत आणि ते नवे विष्णूच आहेत। त्यांनी ते वेद रचले आणि ते वेद रचल्यानंतर ते वेद आपल्या जनसामान्यांपर्यंत भगवंत रूपाने प्रकट झाले आणि त्यातून आपल्याला भगवंताचा मार्ग कळाला। पण ज्याच्यामुळे हा भगवंताचा मार्ग कळाला तर त्यांना आपण गुरु मानतो, कारण कोणत्याही कार्यामध्ये मध्यस्थी हा गरजेचा असतो। तर या जीवाला शिवाशी जर एकरूप व्हायचं असेल तर याच्यामध्ये गुरु हा गरजेचा असतो आणि ते रचले गेले व्यासांनी। त्यालाच आज व्यासपौर्णिमाही म्हणतात आणि त्या दिवसापासून गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते। तर याचं उत्तर असं आहे की गुरुपौर्णिमा साजरी करण्याचं कारण त्या ठिकाणून त्याचं मूळ आहे आणि त्यानंतर गुरुपरंपरा शिवापासून झालं, विष्णूपासून झालं आणि आद्यशक्तीपासून शाक्त, शिव आणि वैष्णव या प्रकारच्या गुरुपरंपरा सुरू झाल्या। त्यानंतरही वेगवेगळ्या प्रकारच्या गुरुपरंपरा सुरू झाल्या। त्यामध्ये जर आपण घेतलं तर आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत, श्री गोरक्षनाथगड, या ठिकाणी जी परंपरा सुरू झाली ही परंपरा म्हणजे नाथ परंपरा। या नाथ परंपरेचा जर उगम आपण जर पाहिला तर जे आदिशिव होते त्या आदिशिवाने जी मंत्रदीक्षा होती, जी गुरुदीक्षा होती, ती गुरुदीक्षा मच्छिंद्रापर्यंत दिली। ती मच्छिंद्रांपासून गोरक्षापर्यंत आली। गोरक्षने ती गहिनी प्रसादे दिली। त्यानंतर ती पुढे निवृत्तीनाथांकडे आली आणि निवृत्तीनाथांकडून ती ज्ञानेश्वरांकडे आली आणि ज्ञानेश्वरांकडून पुढं वारकरी संप्रदायाचा जन्म झाला। अशा प्रकारे अजून एक परंपरा म्हणजे वारकरी संप्रदायाची एक गुरुपरंपरा चालू झाली। अशा प्रकारे ज्या ठिकाणी प्रत्येक गुरुने आपल्या शिष्याला भगवंताचा उपदेश केला त्या ठिकाणी नवीन गुरुपरंपरा सुरू झाल्या। तर यामध्ये मुख्यत्वाने आपण विचार केला तर गुरु का करावा हा मुख्यत्वाने विचार आहे। तर जे आपण जीव स्वरूपाला या ठिकाणी प्रकट झालो आहोत आणि अज्ञान अंधकारामध्ये आपण जे पडलेलो आहोत, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजलशलाकया चक्षुर उन्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरु गीतेमध्ये याचं उत्तर असं आहे की अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जो आपल्याला घेऊन जातो तो खरा गुरु असतो, तो खरा सद्गुरू असतो। सद्गुरूचंही विवेचना करण्याचं झालं तर सद्वस्तू ज्याच्यापाशी आहे, सद म्हणजे सत्य, सत्य कोणापाशी आहे, सत्य म्हणजे काय, आपली स्वस्वरूपाची जाणीव जो करून देतो तो खरा गुरु। अशा गुरुच्या सानिध्यामध्ये जाऊन आपण आपली स्वतःची आणि भगवंताची ओळख त्या ठिकाणी आपल्याला होते। म्हणून आपण जन्माला आल्यानंतर गुरु करावा। गुरु करा रे गुरु करा, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला। जर गुरु केला नाही तर आपला जन्म वाया जाईल। सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी सद्गुरूचे चरण धरा, त्याच्यानंतर आपल्याला सोय म्हणजे मार्ग सापडेल आणि भगवंताची आपल्याला प्राप्ती होईल। अशा प्रकारे हरिपाठामध्ये पाहिलं, ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलं, गीतेमध्ये पाहिलं, तुम्ही कुठेही पहा गुरुविना ज्ञान नाही। अर्जुनालाही ज्ञान झालं, श्रीकृष्ण परमात्मा त्याचे गुरु झाले। आज युगाने ही गुरुपरंपरा चालत आली, आजही गुरुपरंपरा चालू आहे। प्रत्येकाने गुरु करावा, आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावा। ज्या अज्ञानामध्ये आपण पडलेलं आहे त्या अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आपण जावं। आणि गुरु नेमकं करतात काय आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर, तर गुरु मुख्यत्वाने करतात या जड जीवाला किंवा आपण जे परमात्म्यापासून वेगळे झालेलो आहोत, त्या परमात्म्यापासून वेगळे जे झालेलो आहोत त्याला जीव आणि शिवाचं ऐक्य ते घालून देतात।
हे एवढंच कार्य फक्त गुरु करतात. आपल्या स्वस्वरूपाची ओळख आपल्याला करून देतात. म्हणून जीवनामध्ये गुरु करण्याची खूप आवश्यकता आहे. या गुरु केल्यानंतर आपण जीव हा शिवस्वरूप होऊन जातो. तो परत जन्माला येत नाही आणि जर जन्माला आलो नाही तर परत दुःख भोगण्याचं कारण राहत नाही. म्हणून गुरु करणं हे खूप आवश्यकता आहे. मी रावसाहेब बोरपे. तमाम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचं सी न्यूज भारतमध्ये चॅनलमध्ये स्वागत. आज रोजी आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील डोंगरगण मांजरसंबा येथे आलो आहोत. येथील श्री गोरक्षनाथ गड या ठिकाणी आपण दाखल झालो आहोत. या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचं आणि शिष्याचं काय नातं असतं या संदर्भात आज काही आपले भाविकांकडून आपण या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आणि या गोरक्षनाथ गडावर श्रावण महिन्यामध्ये पुरा 1 महिना त्या ठिकाणी अन्नदान केलं जातं आणि हजारो भाविक तिथे ते आनंदाचा लाभ घेत असतात. असं एक स्वयंभू ठिकाण गोरक्षनाथ गड या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत आज. आणि त्या भाविकांच्या काही आपण गुरु शिष्य आता काय असतं या गुरुपौर्णिमेत जाणून घेणार आहोत. अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता राधेश्याम की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।